शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विरोधकांच्या संघर्ष यात्रेला आता सुरुवात झाली आहे। चंद्रपुरातून ही संघर्ष यात्रा सुरू होती आणि त्यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते नागपूरहून चंद्रपुरामध्ये उपस्थित आहेत। पण राणे पिता पुत्र या कार्यक्रमात उपस्थित नाहीये। शेतकऱ्यांना कर्जमाफी, शेतीमालाला योग्य दर, वाढलेली महागाई अशा प्रश्नांवर ही संघर्ष यात्रा काढण्यात येणार आहे। काँग्रेस, राष्ट्रवादीसह शेकाप, रिपब्लिकन पक्ष, कवाडे गट, समाजवादी पक्ष, एमआयएम आणि युनायटेड जनता दल या संघर्ष यात्रेमध्ये सहभागी होत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातून सुरू होणारी ही यात्रा यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती, हिंगोली, परभणी, औरंगाबाद आणि पुणे अशा मार्गे 3 एप्रिलला मुंबईमध्ये पोहोचणार आहे। आणि संघर्ष यात्रेला सध्या अजित पवार संबोधित करतात। थेट जाऊया। वैयक्तिक काम नाही, हे आपल्या सगळ्या शेतकरी समाजाचं काम आहे। आणि एकदा शेतकरी पेटून उठला तर मिनी मंडळी सरकार उठून पडतात। आजपर्यंतचा या देशाचा या राज्याचा इतिहास आहे आणि त्याच्यामुळे पुढे इथं गप्पा बसता कामा नये। कुठेही मला बोलवलं नाही, मला सांगितलं नाही, माझं नावच घेतलं नाही। तुमची माझी शेतकरी जात आहे। जातीपातीचा नाटक होत्याचं राजकारण अजिबात होता कामा नये। फक्त एवढंच बघा, शेतकरी आहे का तो आपल्या जातीचा आहे का, त्याच्याकरता आपण लढलं पाहिजे, त्याच्याकरता आपण भांडलं पाहिजे। तोपर्यंत आता हा संघर्ष आपल्याला थांबवायचा नाहीये। हे निवडणुका पदरात पाडून घेण्याच्या करता खुशाल सांगतात की आमचं सरकार आलंय, आम्ही कर्जमाफी करू। उत्तर प्रदेशला त्यांनी सांगितलं, आज त्यांचं सरकार आलंय। ज्यावेळेस इथं सरकार आलं, इथंही भाजपचं सरकार आहे, या तिथं कर्जमाफी का कर्जमाफी देत नाही। नोटाबंदीच्या मुळे तुमच्या माझ्या देशातल्या सगळ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका अडचणीत आलेल्या। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये जो पैसा जमा झालाय, आज 4 महिने झाले शेतकऱ्यांना तो पैसा आज देखील आरबीआय तिथे जमा करून देत नाही। शेतकऱ्यांच्या मुळावर हे सरकार उठलेलं आहे। आज त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मदत करण्याची या लोकांची भावना नाहीये। शेतकऱ्यांची यांचा कुठेही संबंध आलेला नाहीये। आणि आज सरळ सांगतात की जिल्हा परिषद आमच्या आल्या, महानगरपालिका आमच्या आल्या, नगरपालिका आमच्या आल्या। शेतकऱ्यांना तुम्ही दाखवून द्या, ज्यांना तुम्ही डोक्यावर घेता, उद्याच्याला डोक्यावर घेतणारी माणसं जर योग्य पद्धतीने न्याय देऊ शकली नाही तर शेतकरी त्या डोक्यावर घेतलेल्या माणसाला पायदळी देखील तुडू शकतो। ही अवस्था आता भारतीय जनता पक्षाने त्यांच्यावर त्या ठिकाणी आणलेली आहे आणि त्याच्यामुळं आपण सगळ्यांनी आता पेटून उठलं पाहिजे। जर समाज पेटला तर मिनी मंडळी सरकार दबतात, मिनी मंडळी सरकार ऐकतात। आजपर्यंत शेतकरी संघटित झाला नाही, म्हणून या शेतकऱ्यांच्या मुळे या सरकारचं फावलेलं आहे। आता हे आपल्याला फावून द्यायचं नाही। आज सोयाबीनला भाव नाही, आज तुरीला भाव नाही, आज कुठल्याही पिकाला भाव नाहीये। गव्हाला, ज्वारीला, बाजरीला ज्या पद्धतीनं युपीए सरकार डॉक्टर मनमोहनजींची, सोनिया गांधी किंवा पवार साहेब हे सगळे सरकारमध्ये असताना भाव वाढवून देत होते, आज दुधाचा धंदा उद्ध्वस्त झालाय। कुठल्याही शेतकऱ्याच्या फळबागांना भाव नाहीये, संत्र्याला भाव नाही, डाळिंब असेल, द्राक्ष असेल, कोकणात आंबा असेल, कोणताच शेतकरी आज समाधानी नाहीये। आज कुठलाही घटक राज्यामध्ये समाधानी नाहीये। अशा वेळेस आम्ही सगळ्यांनी ही संघर्ष यात्रा सुरू केलेली आहे आणि याची सुरुवात माझ्या या चंद्रपूर जिल्ह्यात झालेली आहे। सांध्यापासून बांध्यापर्यंत जाण्याचा आमचा सगळ्यांचा कार्यक्रम आहे। त्याच्याकरता ऊन वाढलंय का ऊन कमी पडलंय याचा कुणी आम्ही विचार करणार नाही, परंतु तुम्ही पण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे एवढीच मी आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो। आणि काही झालं तर उभ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी या सगळ्या संघर्ष यात्रेच्या मध्ये पाठीशी उभं राहिलं पाहिजे। 100% हे सरकार कर्जमाफी दिल्याशिवाय त्या ठिकाणी त्यांना आपण गप्प बसून द्यायचं नाही। नाही कर्जमाफी दिली तर हे सरकार पाडायचं किंवा त्यांच्याकडनं कर्जमाफी करून द्यायची। एवढे 2च पर्याय आज आपल्या समोर आहेत आणि त्याच्याकरता सगळ्यांनी साथ द्या एवढीच विनंती करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।